स्वारगेट बसस्थानकावरील बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडेला स्वारगेट पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातूनच अटक केली। आरोपीला पकडून देण्यात ग्रामस्थांचा मोठा हातभार लागला। आरोपीचा 2 दिवस सुरू असलेला शोध अखेर संपलाय। आरोपीने घटना घडल्यानंतर तब्बल 45 तास पोलिसांना चकवा दिला। कधी उसाच्या शेतात तर कधी कॅनलमध्ये तो लपून बसला। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मंगळवारी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास त्याने स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर अतिप्रसंग केला। परगावी जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला गोड बोलून त्याने जाळ्यात ओढले। आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये त्याने तरुणीवर बलात्कार केला। त्यानंतर आरोपी स्वारगेटमधून तो पळून गावी गेला। घटनेनंतर जवळपास 10 ते 12 तास गावात होता। दरम्यान त्याने गावातल्या कीर्तनातही सहभाग नोंदवला। परंतु टीव्हीवरून जशा बातम्या सुरू झाल्या आणि त्यामध्ये त्याने आपले नाव आणि फोटो पाहिले तसाच तो घरून निघून गेला। गुन्हाट गावातल्या उसाच्या शेतात तो लपून बसला, पण पोलिसांनी सुरू केलेल्या शोध कार्य मोहिमेमुळे जास्त काळ लपून बसणे त्याला शक्य नव्हते, म्हणून तो देखील आपल्या लपण्याच्या जागा बदलत राहिला। 2 दिवस उसात लपून बसलेला आरोपी जेवायला मिळत नसल्याने पाणी पिण्यासाठी 2 दिवस रात्री त्याच्या नातेवाईकाकडे येऊन गेला आणि पोलिसांनी त्याच मागावर त्याचा तपास केला। दत्ताचे नातेवाईक महेश बैरण नावाच्या व्यक्तीच्या घरी दत्ता रात्री 10:30च्या सुमारास आला। मी चुकीचे कृत्य केले, मला पोलिसाच्या स्वाधीन व्हायचं आहे अशी कबुली त्याने त्यावेळी दिली। मला आता सहन होत नाही, माझ्याकडून चूक झाली असे त्याने नातेवाईकांना सांगितले। त्यानंतर पाण्याची बाटली घेऊन तो पुन्हा उसाच्या शेतात निघून गेला। तिथून तो रात्री पाण्याच्या कॅनलच्या बाजूला झोपलेला आढळून आला। सातत्याने जागा बदलत असताना आणि त्या दरम्यान धावत असताना गावातील एका तरुणाच्या तो निदर्शनास आला। गणेश गव्हाणे नामक तरुणाने काही मित्रांच्या साथीने त्याला पकडले आणि आरोपी हाताला लागल्याचे पोलिसांना कळवले, असा दावा खुद्द गणेश गव्हाणे यांनीच केला आहे। आरोपी पोलिसाच्या हाताला लागल्यावर त्याला तातडीने गाडीत घालून पुण्याला आणण्यात आले। रात्री त्याला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे। सकाळी 6 वाजताच्या सुमारास ससून सर्वोपचार रुग्णालयात आरोपी दत्ताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे।